माझ्या लाईफमध्ये मला इतक्या गोष्टी करायच्या असतात, की लिटरली आमच्या बाळाच्या बारसाला मी अशी होती. सो सकाळी माझी सगळी कामं केल्यानंतर आणि एका ठिकाणी जाऊन आल्यानंतर मी मम्मीला साडीच्या दुकानात घेऊन गेले, कारण की दीदीसाठी आम्हाला साडी घ्यायची होती. आमच्या बाळासाठी पप्पांनी ऑलरेडी कपडे घेतले होते, बट दीदीसाठी साडी राहिली होती, सो ती घेतली. एक गोष्ट चांगली झाली, की मी सकाळी ज्या ठिकाणी गेले होते, तिथे ट्रेडिशनलच वेअर करून गेले होते. त्यामुळे मला कपडे चेंज करायची गरज नाही पडली. जेव्हा मी घरी पोहोचले, तेव्हा मम्मी ऑलमोस्ट रेडी होती आणि ती म्हणली, की आपल्याला लगेच निघावं लागेल. तसं तर माझी दीदी एवढ्या लांब राहत नाही, त्यामुळे आम्ही क्विकली इकडे पोहोचलो. दीदीच्या मदर इन लॉनी आमचं वेलकम केलं आणि हे बारसं त्यांच्या घरामध्येच ठेवलं होतं आणि खूप छान डेकोरेशन केलं होतं. आणि माझी सिस्टर डायरेक्ट ऑफिसमधून इकडे आली आणि दीदीला रेडी करत होती. तिकडे नेण्यासाठी आम्ही काही सामान घेतलं होतं, ते मी डिक्कीमध्येच विसरले. सो मला परत 11व्या फ्लोअरवरून खाली यावं लागलं आणि ते सामान घेऊन जावं लागलं. तसं तर फंक्शनचा टाइम आम्हाला 5 दिला होता, बट पाहुणे पोहोचता पोहोचता 6 वाजले. फायनली फंक्शन स्टार्ट झालं. आमच्या गोंडूला घेऊन दीदी बसली होती आणि ही माझी मम्मी जी दीदीला ओवाळते. मला तर अजून बिलीव्ह होत नाही, की मी ज्या दीदीला काल बघायचे ती आता मम्मी झाली. आणि हा माझा जिजू, जो माझ्या व्लॉग्स मध्ये वेव करायला रेडीच असतो. फायनली आमच्या बाळाच्या आत्तूने त्याचं नाव ठेवलं आणि दीदी खूप जास्त खुश होती. सगळेच हॅपी होते. आणि जे एक गेस्ट आले होते ना, त्यांनी इतकं सुंदर गाणं बोललं ना बाळासाठी, तुम्ही ऐका. पारसात वेलीवर झोपण्याक जाई जुई. देन न्यू मॉम डॅड आणि बेबीचं फोटोशूट सुरू झालं. थोडंसं खाऊन पिऊन झाल्यानंतर आम्ही घरी जायला निघालो, कारण की ऑलमोस्ट 8 तरी वाजलेच होते रात्रीचे आम्हाला निघता निघता. घरी जाऊन मला परत क्लायंट्स आणि काम तर होतंच, बट मी खूप जास्त खुश होते, कारण की आज आमच्या बाळाचं बारसं झालं होतं. ओके, सी यू गाईज इन द नेक्स्ट व्लॉग. बाय.